सरकारी पतसंस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कराओकेचं जो एक ग्रुप आहे समोर तो म्हणजे सुहाना सफर आहे. म्हणजे या हॉलमध्ये साबळे यांना पहिला पैसा महोत्सवात असतो असा या हॉलमध्ये त्याच्या तारखासुद्धा दुसरा हे ठरलेलं आहे. एक मिनिट कराओकेसाठी वेगवेगळ्या कलाकारांना पुढे आणण्यामध्ये विजय साबळे माझ्या दृष्टीने एक नंबरला आहे आणि त्याचं काम ही महत्त्वाचं आहे. पुण्यापर्यंत धडकलेले आहेत, पुण्यात बरेच कार्यक्रम झालेले आहेत. ग्रंथ महोत्सवामध्ये सातत्याने माझ्या माहितीप्रमाणे 4 वर्ष त्यांचा कार्यक्रम होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की आज वैशाली बालसंस्थाला बोलवण्याची भूमिका अशी होती की मी दिवाळ्यात वाचत होतो आणि सुजाता चाफेकर ह्या त्यांच्याही मृत्यूपूर्व असं म्हणलं तर हरकत नाही, परंतु त्यांचे लेख मी वाचत होतो आणि मी त्यांना एक लेख पाठवला होता. तुम्ही पण आता लिहिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण सातारच्या नृत्य कलेबद्दल बोलू, सातारचं नृत्य कलेचं योगदान जेव्हा बोलू तेव्हा वैशालीपासून त्यांचं नाव आपण विसरू शकत नाही. त्यांनी लग्न होऊन सातारला आल्यापासून त्यांनी या विषयामध्ये सातारसाठी तन मन धनाने काम केलेलं आहे आणि आता मला असं वाटतं 3 पिढ्या विशेषतः त्यांच्या माध्यमातून नृत्यामध्ये नृत्य नैपुण्य झालेलं आहे. जसं आपण कराओकेमध्ये म्हणतो तसं नृत्य नैपुण्य मिळवलेलं आहे आणि त्यांचे वेगवेगळे क्लासेस चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे विद्यार्थिनी वेगवेगळ्या ठिकाणी नृत्य करतात आणि त्याच्यावर माझ्या असं लक्षात आलं की जसं कराओकेच्या संदर्भात जेव्हा आपण सातारचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा साबळेचं नाव विशेषतः जसं लिहिलं जाईल तसं नृत्याच्या संदर्भात एक मोठं नाव आहे. आणि विशेष म्हणजे त्या भारतीय विद्यापीठामध्ये प्राध्यापिका आहेत, त्या विद्यार्थिनींना तिथं नेण्याचं काम करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थिनी विशेषतः त्यांना समजावून सांगतात. त्याच्यामुळे एक सातारचं आता हळूहळू नाव पुढं होत चाललेलं आहे. म्हणजे त्यांनी समजा काही कलाकारांना जसं सापडायचं तसंच आहे, काही कलाकारांना बोलवलं, समजा वाजवणार आहे, म्हणणार आहे, काही केरळमधली मंडळी आहे, मुंबईची मंडळी लगेच त्यांच्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना मी आग्रह केला की तुम्ही मुद्दाम या. त्याचं एक आता आम्ही पुस्तक करतो. म्हणजे मला खात्री 2-3 महिन्यामध्ये ते पुस्तक लोकांना बनली. त्याच्यामध्ये त्यांचे जे शिष्य सगळे आहेत त्यांच्या मुलाखती म्हणजे त्या जेव्हा कन्याशाळेमध्ये जात होत्या सुरुवातीला तर त्यावेळेला हळूहळू विद्यार्थी कमी व्हायला लागल्या. म्हणजे 1-2 विद्यार्थी राहिले म्हणजे एका विद्यार्थिनीसाठी येत होत्या. इतकी गरीब होती विद्यार्थिनी की तिची आई काळजी प्रमाणे नाणी घेऊन आली तिच्याकडे पैसे द्यायला, त्यांना फी पैसे द्यायला, असे तेवढे सगळे पैसे आहेत ना त्यामध्ये राहून तुमच्याकडं ते दिले त्याचे. परंतु आपल्या लक्षात येईल की डिवोशन देताना कशा पद्धतीनं द्यावं लागतं, दोन्ही पद्धतीनं महत्त्वाचं असतं. मी आता बऱ्याच ठिकाणी बघतो, विशेषतः साहित्यिक असतील, एक साहित्यिक मी बघतो ते पैसे येतच पण बरेच मी अशी बघितली सरकी मंडळी ती कधी बघत नाही, त्या विषयी नका देऊ. तर 2 पद्धतीचं सुद्धा एक आपण काय ज्याच्याकडे कला आहे त्याने हे काम करावं असं मला वाटतं. कराओकेच्याबद्दल मी काय आता बोलणार नाही कारण कराओकेबद्दल आपण सगळं बोलून झालेलं आहे. परंतु कराओके आता इतकं पोचलेलं आहे, जसं मी सांगत होतो बाबा, मुंबईला MIT क्लब आहे, म्हणजे सचिन तेंडुलकर तिथंच असतात काय विशेषतः, किंवा जरी क्रिकेट क्लब म्हटला तरी तो सोशल क्लब आहे, मोठा आहे, मोठे हॉल्स आहेत. त्यांनी म्हणजे त्यांची मला वाटतं 25 लाख रुपयाचा फी आहे जर त्याचं मेंबर व्हायचं असेल तर, लाईफ मेंबर व्हायचं असेल तर. पण तरीसुद्धा त्यांनी कराओकेमध्ये एक दिवस ठेवला होता फ्रायडे. त्यांच्या लोकांच्यासाठी कराओकेला हॉल तरी मोफत देतात. तर अर्थ कसा झाला आहे, कराओके आता आपल्याला जसं आपण म्हणतो गरजेची गोष्ट आता होत चाललेली आहे. आपल्याच देशात नाही सगळीकडे होत चाललेली आहे. त्यामुळं कराओकेच्या म्हणजे हळूहळू त्यांच्याकडे पण होतं की एका बाजूने नृत्य चालू आहे. आता एका साहित्य संमेलनामध्ये मी असं बघितलं की एका बाजूने शिल्पकार मूर्ती घडवतोय, एका बाजूने कवितेचं गाणं म्हटलं जातं आणि एका बाजूने चित्र काढलं, असं पण वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण हा आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः अशा गोष्टींच्यावरचा
होईल असं दिसतंय. तयारी मोठी झालेली आहे, कारण सगळ्या गाण्याचं रेकॉर्डिंग होणार आहे असं पण दिसतंय त्याच्यामध्ये. कारण या निमित्तानं आमच्या अनुभव फिल्म क्लबच्या सचिव सारिका देशपांडे त्यांनी परवा गाणं म्हटलं की असं गाण्यामध्ये अतिशय हुशार आहे, म्हणत नाही त्यामुळे म्हटल्या त्याचं सुद्धा जुलै एंडला 2-3 गाणी होणार आहेत एक कार्यक्रमामध्ये. त्याच्यानंतर बंडू मॅडम आहेत, शेरकर आहेत, साबळे आहेत आणि विशेषतः वैशाली पारसे, सगळ्यांच्या ठिकाणी स्वागत करतो. आणि असेच कार्यक्रम होत राहते. साबळ्याचा 19 तारखेला पुण्यात कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला ज्याला जमत त्यांनी यावर्षी मी विनंती करतो. आणि पुढच्या तिथं पण कार्यक्रम आहे, त्याच्या तारीख ठरवली 26 जुलैला इथं पण कार्यक्रम आहे, त्याला पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिक प्रेक्षक. खरं तर इथे आल्यावर मला जरा खडकी भरली आहे, कारण की आता मला गायला सांगतात का काय असं मला वाटलं. चिटणीस सर वडक त्यांचं गाणं आहे, त्यांचं गाणं आहे, सर्व गाणारे आहेत. आणि त्यात मी जरी नृत्य करत असते तरी बराच प्रयत्न मी केला गाण्याचा, पण असं लक्षात आलं की एकच आयुष्यात एकच कला पुरते आपल्याला, किंवा अपुरी आयुष्यसुद्धा पुढं पडतं एका कलेसाठी. त्यामुळे इथेच थांबावं, दुसरी कला अवगत करण्यात काही अट्टहास मी धरला नाही पुढे. पण खरोखरच असा आनंद झाला आहे की इथे मला बोलवलं आणि अशा छान गाणारे इथे मला दिसत आहेत. आणि आपण वेगवेगळ्या व्यवसायात असाल, कोणी डॉक्टर आहेत, ॲडव्होकेट आहेत, कोणी टीचर्स आहेत, त्यांची शाळा आहे, त्यांची नोकरी. आणि सध्या या तुमच्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही हे गाण्याचा आस्वाद घेताय, गाताय, हे विशेष कौतुकाचं आहे. कारण की एक अशी आपण जेव्हा बिझी लाईफ, आपण रुटीन असतंच आपलं, पण एक वेळ येते की जिथे आपल्याला एक शांतता हवी असते, मी टाईम हवा असतो, आणि तो आपण पुरेपूर त्याचा उपयोग करता एक कलेच्या साधनेतनं. आणि खरोखरच हे खूप तुमच्या आयुष्यात शांतता तुम्हाला मिळणार आहे. एखादी म्हणजे मला असं प्रत्येक वेळा वाटतं की प्रत्येक जणांनी एखादी तरी कला आत्मसात केली पाहिजे. की जेव्हा आपण कार्यरत असतो, हातपाय चालत असतो, तेव्हा आपण खूप धडपडत असतो सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी. आणि मग एक वेळ येते रिटायरमेंटची. रिटायरमेंट नंतर काय करायचं हा एक प्रश्न पडतो. आणि मग जर तुमच्याकडे एखादी अशी गायन, वादन, नृत्य अशी कला जर असेल, तर मग मला असं वाटतं उर्वरित आयुष्य खरंच खूप समृद्ध आणि शांततेत आपण घालवू शकतो असं मला वाटतं. मला असं वाटतं की गाण्याचा आस्वाद हा वेगवेगळ्या स्तरावर लोक घेत असतात. म्हणजे सगळेच गायक काही गाणारे व्यासपीठावर येतात असं नाही. जसं माझ्यासारखं मी मनातल्या मनात आहे. कोणी जण नुसतं लिपसिंग करत असतात, त्याचा आस्वाद घेतात. कोणी गातात थोडंसं दुसऱ्यांना न ऐकण्यासारखं मी टाईममध्ये स्वतःच आपण एक जुन्या गाड्यांचा आस्वाद घेत असतो. कोणी घरगुती समारंभात कोणी आपली हौस पुरी करतो. आणि एकच थर असा आहे की जो गायक म्हणूनच प्रोफेशन ज्यांनी निवडलं आहे तो व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करतो. आणि एक कलाकार आपल्यासारखे आहेत की वेगळा व्यवसाय करून देखील ही कला तुम्ही जोपासताय, याचं तुमचं खरंच विशेष कौतुक आहे की तेवढा तुम्ही वेळ घेताय आणि ही कला त्याचा आस्वाद घेताय खरोखरच. आणि मला खात्री आहे की हा कार्यक्रम खरंच छान होणार आहे. मी दिलगिरी व्यक्त करते की पूर्ण कार्यक्रम मी बघू शकणार नाही, ऐकू शकणार नाही आहे, कारण की काही कमिटमेंट्स माझे आहेत आज करायचे. तर थोडाच वेळ मी बसेन. एक तर कलाकार म्हणून मला असं खरोखरच आवडत नाही की कार्यक्रमाला जायचं आणि अर्ध्यातनंच परत जायचं. शक्यतो मी पूर्ण कार्यक्रम बघते, पण आज खरंच माझी म्हणजे अडचण आहे आणि मला जावं लागतं, सॉरी त्याबद्दल. पण थोडा वेळ का होईना मी नक्कीच आस्वाद घेईन. आधीच परवानगी घेतली त्याची तरच त्यांनी मान्य केलं. ठीक आहे, थँक्यू.